बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे। करुणा शर्मा प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत अधिकृत लग्न झालेलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? आता धनंजय मुंडेंच्या वकिलांनी नवा युक्तिवाद सुरू केलाय। मेघना, नक्कीच धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। दरम्यान धनंजय मुंडे यांनी 2 मुलांचा स्वीकार केलेला आहे, मात्र करुणा मुंडे यांचा स्वीकार केलेला नाहीये। जे इलेक्शन कमिशनला ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे त्यात सुद्धा 2 मुलांची नावं आहेत। दरम्यान मुलांचा स्वीकार केला असून पत्नीशी अधिकृत लग्न केलं नसल्याचं सुद्धा, म्हणजे करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तिवाद हा धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र करुणा शर्मा यांना खरं तर 5 तारखेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे आणि 5 तारखेपर्यंत जे अधिकृत लग्नाचे काही कागद पुरावे असतील तर ते कोर्टासमोर सादर करायचे आहेत। त्यामुळे 5 तारखेला धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी जो आता युक्तिवाद केला त्या विरोधामध्ये नवीन कागदपत्र जे आहेत ते करुणा शर्मा यांच्याकडून दाखल करण्यात येणार आहे। तसेच लग्नाचे ॲफिडेव्हिट असतील, तसेच जॉईंट अकाउंट असेल, HDFC मध्ये सुद्धा जॉईंट अकाउंट असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे प्रॉपर्टीमध्ये सुद्धा करुणा शर्मा यांचं नाव आहे, ते सुद्धा डॉक्युमेंट्स कोर्टासमोर आहे ते सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे 5 एप्रिलला आता पुढील सुनावणी होणार असून सध्याची सुनावणी ती संपलेली आहे। त्यामुळे 5 तारखेला नक्की करुणा शर्मा यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। मेघना, स्वप्नील, जसं तुम्ही सांगितलं की करुणा मुंडे यांच्याकडून काय युक्तिवाद होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जर कोर्टामध्ये हे सिद्ध झालं की हे लग्न अधिकृत नाहीये तर त्यानंतर मग काय होणार आहे? कारण आता जर आपण पाहिलं तर त्यांना कंपन्सेशन देखील देण्यात आलेलं आहे। करुणा मुंडे म्हणजे न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे, तर त्यानंतर काय होऊ शकतं? नक्कीच सध्या करुणा मुंडे यांच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद झालेला आहे। या युक्तिवादामध्ये हे लग्न अधिकृत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात पुरावे सादर करण्यास सांगितलेले आहेत। एकूणच पुरावे सादर केल्यास जर यावरती न्यायालयाकडून समाधानकारक निर्णय आला नाही तर पुढील निर्णय नक्की काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र पुरावे नक्की काय सादर केले जातात आणि या पुराव्यांमध्ये काय महत्त्वाचे तारखा आणि नातेसंबंध, जे लग्नाचे जे अधिकृत कागदपत्र आहेत त्यावरती नक्की काय उल्लेख आणि कोणाचं स्वाक्षर वगैरे आहे हे सुद्धा तपासून पाहिल्याशिवाय कोर्टाकडून निर्णय येईल। मेघना, निश्चित। धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर करुणा मुंडेंच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुनावणी आता संपलेली आहे। पुढील सुनावणी ही 5 तारखेला होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।